संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात झाला। कोल्हार-घोटी महामार्गावर स्लीपर कोच ट्रॅव्हल बस आणि आंब्यांनी भरलेल्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले। ही घटना रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। मृतांमध्ये प्रवीण सोपान कांदळकर राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर, फिरोज लाला शेख राहणार संगमनेर आणि अजय प्रवीण वाल्मिकी राहणार हरियाणा यांचा समावेश आहे। स्लीपर कोच ट्रॅव्हल बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना शिर्डीकडे घेऊन जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आंब्याच्या ट्रक सोबत तिची जब्बर धडक झाली। अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। यात स्लीपर कोच मधील अनेक प्रवासी हंबरडा फोडत असल्याचं लक्षात आल्यानं स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली। अपघाताची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ संगमनेर आणि घोटी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास संगमनेर।